तास 6वी विषय भूगोल पाठ 7वा खडक व खडकाचे प्रकार. स्वाध्याय नदीमध्ये वाहून येणारी वाळू कशी तयार होते, ती कुठून येते? उत्तर, नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे खडकांची झीज होते. खडकांचे छोटे तुकडे होऊन ते बारीक कणात बदलतात आणि त्यापासून वाळू तयार होते. ही वाळू पाण्याबरोबर वाहत येते. खालीलपैकी कोणत्या वास्तू आग्नेयजन्य खडकांनी निर्माण केल्या आहेत? 1. ताजमहाल, 2. रायगड किल्ला, 3. लाल किल्ला, 4. वेरूळची लेणी. उत्तर 2. रायगड किल्ला. फरक नोंदवा. 1. आग्नेयजन्य खडक व स्तरित खडक. आग्नेयजन्य खडक एकजिन्सी दिसतात, तर स्तरित खडक स्तर स्पष्ट दिसतात. आग्नेयजन्य खडकात जीवाश्म आढळत नाहीत, स्तरित खडकात जीवाश्म आढळतात. आग्नेयजन्य खडक वजनाने जड असतात, तर स्तरित खडक वजनाने हलके असतात. आग्नेयजन्य खडक उदाहरणार्थ बेसॉल्ट, तर स्तरित खडक उदाहरणार्थ वाळूचा खडक, चून खडक. 2. स्तरित खडक व रूपांतरित खडक. स्तरित खडकात जीवाश्म आढळतात, तर रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाहीत. स्तरित खडक वजनाने हलके असतात, तर रूपांतरित खडक वजनाने जड असतात. स्तरित खडक ठिसूळ असतात, तर रूपांतरित खडक हे कठीण असतात. स्तरित खडक म्हणजेच उदाहरणार्थ वाळूचा खडक, चून खडक, तर रूपांतरित खडक उदाहरणार्थ नीस, संगमरवर, स्लेट. आग्नेयजन्य खडक व रूपांतरित खडक. आग्नेयजन्य खडक मॅग्मा, लावा थंड होऊन तयार होतात, तर रूपांतरित खडक हे आधीचे खडक उष्णता व दाबामुळे बदलून तयार होतात. आग्नेयजन्य खडक कणरहित व कठीण असतात, तर रूपांतरित खडक थरयुक्त किंवा पट्टीदार असतात. आग्नेयजन्य खडकाची उदाहरणे ग्रेनाइट, बेसॉल्ट, तर रूपांतरित खडकाची उदाहरणे आहेत संगमरवर, शिस्ट. महाराष्ट्रात खालील ठिकाणी कोणते खडक आढळतात? 1. मध्य महाराष्ट्र, उत्तर बेसाल्ट व ग्रेनाइट. 2. दक्षिण कोकण, उत्तर ग्रेनाइट व जांभा खडक. 3. विदर्भ, उत्तर ग्रेनाइट.